वर्धा गांधी आणि विनोबाजींची कर्मभूमी असल्यामुळे ही काँग्रेसची ओळख. त्यासाठी वर्धा मतदारसंघ काँग्रेसला न देऊन मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवारला देणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे जिल्ह्यातील काँग्रेस किसान संघटनेचे नेते शैलेश अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की दिल्ली अखिल भारतीय काँग्रेस कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेश प्रभारी रमेश चॅनिथला निवेदन देऊन विनंती केली होती की गांधी विनोबाची कर्मभूमीत कोणत्याही काँग्रेसचा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. आम्ही सर्व त्याला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. यावर वरिष्ठ दोन्ही नेत्यांनी म्हटले की जिल्ह्यातील काँग्रेसचे मतब्बर नेते काँग्रेसला लढविण्यास इच्छुक नसल्याने ही जागा मित्र पक्षाला देण्यात आली आहे. आपण जर इच्छुक असाल तर शरद पवारला बोलून उमेदवारी देण्यास सांगता येईल. गांधी विनोबाजींची कर्मभूमी म्हणून हा जो मतदारसंघ आहे, वर्धा मतदारसंघ, हा काँग्रेसची आत्मा आहे, काँग्रेसचं ओरिजिन आहे, काँग्रेसची ओळख आहे. अशा परिस्थितीत सर्व कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपण मित्रपक्षांना सोडू नये. तसंही जे अलायन्स झालं होतं ते अलायन्स जिथे ज्याची निवडून येण्याची क्षमता तिथे त्याला उमेदवारी अशा बेसिसवरती म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावरती अलायन्स झालं होतं. अशा परिस्थितीत नाहकच ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सोडण्याच्या भावना मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांच्या आहे. खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला तर 6 विधानसभा क्षेत्र येतात. 6 विधानसभा क्षेत्रांपैकी 14 मध्ये आमचे जास्त आमदार होते, 19 मध्ये आमचे आमदार कमी झाले. पण कमी झाले असले तरी एक देवळीची जागा आम्ही निवडून आलोय. वरुड मोर्शीची जागा आम्ही अलायन्समध्ये राजू शेट्टींना सोडली होती, त्यांच्यासोबत आम्ही निवडून आलोय. आणि ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला त्या ठिकाणी वर्धेत आमचा अत्यल्प मतांनी पराभव झाला. 2-4 हजाराच्या फरकावर आम्ही होतो. त्याच्यापेक्षा मग आमचा चांदूर रेल्वेमध्ये धामणगाव विधानसभा क्षेत्रात आमचा पराभव झाला. आणि सगळ्यात जास्त मतांनी, जास्तीत जास्त मतांनी आम्ही 12,500 मतांनी समजा आमचा आर्वी विधानसभा क्षेत्रात पराभव झाला. या सर्व परिस्थितीत आणि तिकडे जर राष्ट्रवादीचा विचार केला तर हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ते लढले, तिथे त्यांचा 50,000च्या वर मतांनी पराभव झालेला आहे. अशा सर्व परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची कोणतीही कारण नव्हतं. परंतु सुरुवातीपासून आमचे जे नेते आहेत जिल्ह्याचे, ज्यांना विचारणा करण्यात आली की लढता का, तर ते आपला टिकाव लागणार नाही भाजपासमोर अशी त्यांची मनोधारणा होती, मानसिकता होती. आणि त्या भीतीपायी कायम त्यांनी नकार दिला आणि कोणीच लढायला तयार नव्हतं. आणि यांच्या कुटुंबाच्या बाहेर एका सर्वसामान्याला जर उमेदवारी मिळत असली तर त्याचा घातपात करण्याची या लोकांची जुनी सवय आहे. मोठ्या प्रमाणात याची मतदारसंघात असो का कार्यकर्त्यांमध्ये असो चर्चा सुद्धा आहे. आणि त्या ठिकाणी नाहकच एक राजकीय दृष्ट्या अस्पृश्य असा अग्रवाल उमेदवार होऊन जाईल, तो उमेदवार नकोच म्हणून आमच्याकडे उमेदवार नाही, अशा प्रकारच्या वावड्या उडवण्यात आल्या. मात्र मी काँग्रेसी विचारधारांशी बांधिलकी ठेवतो, त्यामुळे मी नकार दिला. मात्र वर्धेची जागा मित्र पक्षांना सोडणं हे दुर्दैवी. हा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत जमू नये यासाठी नाना प्रकारचे सगळे प्रयत्न करण्यात आले. आणि सरते शेवटी जेव्हा उमेदवार तग धरून जागा पकडताना दिसला तर आमच्याकडे उमेदवार नाही म्हणून ही जागा सोडून द्या अशा प्रकारची चर्चा करण्यात आल्याचं सुद्धा मतदारसंघात आणि आमच्या इनर सर्कलमध्ये आणि माहितीप्रमाणे सूत्रांकडून मोठ्या प्रमाणात ही चर्चा सुरू आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने काँग्रेसनी ही जागा कोणाला जाते, काय जाते, कोण उमेदवार होतो याच्यापेक्षा आवश्यक होतं की गांधी विनोबाजींची कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीचं केंद्रस्थान आणि काँग्रेसची ओळख, काँग्रेसचा आत्मा म्हणून स्वतःच्याकडे ठेवण्याची गरज होती, आवश्यकता होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा मित्रपक्षांना सोडता कामा नव्हती. आणि जी काँग्रेसनी वर्धेची जागा, वर्धा लोकसभा क्षेत्र जे मित्रपक्षांना सोडली आहे, हे मी तरी किमान सर्व मोठ्या नेत्यांचं फेल्युअर समजतो आणि अतिशय दुर्दैवी समजतो. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.